नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण सरळ व्याज हा भाग घेऊ। बघा आपले नफा तोटा चालू आहे, परंतु आपण काय घेऊया, सरळ व्याज घेऊया। ठीक आहे, नफा तोटा आपण घेऊ, पूर्ण कवर करू। ठीक आहे, बघा काही मुलांनी किंवा काही मुलांना थोडंसं आवश्यक आहे की फास्टमध्ये कवर करून द्या, तर मी काय करतो, बेसिक म्हणजे बेसिक भाग तुमचा क्लिअर करतो आणि जे राहिलेले भाग आहे ते आपण कवर करूच। ठीक आहे, जसं तुम्हाला रेल्वेचं कवर करून दिले तसं नफा तोटा पण आपण कवर करू। आज आपण काय घेऊया, सरळ व्याज। पण सरळ व्याजामध्ये काही कन्सेप्ट सांगतो त्या व्यवस्थित बघून घ्या। त्या कन्सेप्ट जर आपल्याला क्लिअर झाल्या तर आपल्याला कोणत्याही चॅप्टरचे प्रश्न किंवा आपण असं म्हणू की सरळ व्याजावरचे प्रश्न आपण सहज काय करू शकतो, सॉल्व करू शकतो। ठीक आहे, तर सरळ व्याज कोणाला म्हणायचं किंवा व्याज, आता सरळ व्याज म्हटलं म्हणजेच काय, एखाद्या रकमेवर काय बसणार आहे, व्याज बसणार आहे। मग सरळ व्याजाची कन्सेप्ट काय सांगते की समजा एखादा समान व्याजदर असेल तर तो प्रत्येक वर्षी कसा लागतो, समान लागतो। फॉर एक्झाम्पल समजा मला म्हटलं की मी क्वेश्चन घेतो की 5% समजा तुम्हाला व्याज लागतो एखाद्या रकमेवर, समजा हा व्याज लागतो आणि हा व्याजदर जर प्रत्येक वर्षी समान असेल तर प्रत्येक वर्षी व्याज पण कसा येतो, समान येतो। हे सरळ व्याजाचं काय वैशिष्ट्य आहे, मी काय म्हटलं ती 5% असेल म्हणजे याचा अर्थ पहिल्या वर्षी पण किती लागणार, 5, दुसऱ्या वर्षी पण किती लागणार, 5च लागणार, तिसऱ्या वर्षी पण किती लागणार, 5च। ठीक आहे, सरळ व्याज आहे म्हणजे सरळ व्याज त्याच्या नावामध्येच आहे की हा व्याज कसा लागतो, सरळ लागतो, प्रत्येक वर्षी कसा लागतो, समान लागतो। म्हणजे 3 वर्षात त्या 3 वर्षात व्याज कसा लागणार आहे, समान। 5 म्हणजे 3 वर्षात किती टक्के लागणार आहे, 15%। ही पहिली कन्सेप्ट आपण काय क्लिअर केलं की सरळ व्याज हा प्रत्येक वर्षी कसा लागत असतो, समान लागत असतो। ठीक आहे, जर व्याजदर कसा असेल, समान असेल। ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, व्याज लागतो कशावर, तर व्याज हा उधार घेतलेल्या रकमेवर। ती उधार घेतलेली रक्कम म्हणजेच काय असते, आपली मुद्दल असते। त्याला आपण काय म्हणतो, आपल्या गणितीय भाषेत मुद्दल म्हणत असतो। काय म्हणत असतो, मुद्दल। इंग्लिशमध्ये त्याला आपण प्रिन्सिपल म्हणतोय। या व्याजला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, रेट। ठीक आहे, दुसरी आहे आपली मुद्दल। त्याच्यानंतर आपण किती कालावधीसाठी घेतोय, एका वर्षासाठी घेतो, महिन्यासाठी घेतो की 2 वर्षासाठी। ठीक आहे, जितक्या वर्षासाठी घेतोय तितक्या वर्षावर काय लागतो, व्याज। आणि प्रत्येक वर्षी व्याज कसा लागतो म्हणत आहे मी, समान सारखा लागतो, कारण की सरळ व्याजामध्येच त्यात दडलेलं आहे की सरळ काय लागणे, व्याज लागणे। ठीक आहे, मग याचा फॉर्म्युला कसा बनतो, मग फॉर्म्युला बनल्यानंतर ठीक आहे आपल्याला अप्लाय करायचा का फॉर्म्युला, की आपण त्यालाही शॉर्टकटमध्ये सोडू शकतो। बघा एकदा फॉर्म्युला समजून घ्या, आपल्याला शॉर्टकटनंच जायचं आहे, परंतु त्या फॉर्म्युला आपल्या नजरेखालून जाव। ठीक आहे, ते एक आपण हे घेऊ। मग सरळ व्याजाचा फॉर्म्युला बनतो का, तर सरळ व्याज म्हणजेच काय, SI बराबर काय, PRT भागिला काय 100। काही पुस्तकात PRN दिलं किंवा तुम्ही फॉर्म्युला बघितला असेल। बघा SI म्हणजेच काय, सिम्पल इंटरेस्ट, सरळ व्याज। त्या सरळ व्याज बराबर काय असते, मुद्दल प्लस रेट म्हणजेच दर प्लस काळ भागिला काय 100। म्हणजे मराठीत जर लिहितो म्हटलं तर आपण असं लिहू की म गुणिला द गुणिला काय क भागिला 100 हा फॉर्म्युला। याचा अप्लाय करायचं की नाही करायचं, मी काय म्हणतोय, आपल्याला 90% याचा अप्लाय फॉर्म्युला वापरायचंच नाही, तरी पण आपल्याला माहीत असो। ठीक आहे, इथून हे मुद्दल झाली, रास झाली, जे काही असेल ते। ठीक आहे, मग हे सरळ व्याज। रास काय असते, एक शब्द असतो रास म्हणजेच काय, त्याच्यामध्ये मुद्दल प्लस काय असते, व्याज। म्हणजे व्याज मिळून जी रक्कम आपण एखाद्या, समजा आपण कर्ज घेतला 5,000, त्याच्यावर समजा 1,000 रुपये व्याज आला, तर आपण देताना किती परत करतो, 6,000 रुपये। तर त्या 6,000 रुपयामध्ये 5,000 मुद्दल आहे आणि 1,000 रुपये काय आहे, व्याज आहे। तर ती रक्कम झाली तुमची काय, रास। ठीक आहे, ती रक्कम आपण काय म्हणतो, रास। ठीक आहे, म्हणजे रास त्याला इंग्लिशमध्ये आपण अमाऊंट म्हणतो, तर मुद्दल प्लस काय असते, ते व्याज। ठीक आहे, इथं सरळ व्याज आहे तर सरळ व्याज। ठीक आहे, हे तुम्हाला माहीत असेल। ठीक आहे, किंवा मी तुम्हाला एकदा बेसिक म्हणून थोडासा आपण फास्टमध्ये घेतलं आहे। ठीक आहे, फास्ट नाही तरी तुम्हाला कळालं असेल, एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा मी काय केलं, प्रयत्न केला। ठीक आहे, आता याच्यावरून क्वेश्चन कसे बनतात आणि क्वेश्चनला सोडवायचं कसं, बघा लक्षात घ्या, पहिले कन्सेप्ट समजून घ्या, नंतर तुम्ही किती क्वेश्चन काय करू शकता, सॉल्व करू शकता। हा फॉर्म्युला आहे तुमचा। आता समजा तुम्हाला म्हटलं की दशादशे म्हणजेच काय, दर साल दर शेकडा, ते 5 दराने 10 दराने जे काही दिलं असेल। आता लक्षात घ्या की कन्सेप्ट डेव्हलप होते कशी। ठीक आहे, मी जास्त नाही घेणार आहे, थोडं फास्टमध्ये कवर करणार। ठीक आहे, की मुद्दल आहे किती, समजा मला म्हटलं की दशादशे 5% दराने, ओके दिलं 5% दराने, एक रक्कम दिली, कोणतीही घ्या, काही फरक पडत नाही। ठीक आहे, दशादशे 5 दराने 2,000 रुपयावर। ठीक आहे, 2,000 रुपयावर 4 वर्षाचे सरळ व्याज किती। ठीक आहे, 4 वर्षाचे सरळ व्याज किती, मला प्रश्न दिला
आता याला सोडवण्याचे वेगवेगळे अप्रोच आहे, ठीक आहे. पहिले अप्रोच समजून घ्या, म्हणजेच काय आपल्याला करायचं काय एक्झाममध्ये, ठीक आहे. समजून घ्या व्यवस्थित, ठीक आहे, की आपण याला कशाही प्रकारे सॉल्व करू शकतो, फॉर्म्युल्यानं, विदाऊट फॉर्म्युला, ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, ठीक आहे. त्या कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपण याला कसंही सॉल्व करू शकतो. मग फॉर्म्युल्यानुसार जर जातो म्हटलं तर फॉर्म्युल्यानुसार आपण असं करतोय बघा. फॉर्म्युला सांगण्याचं कारण काय आहे, तिथूनच आपल्या कन्सेप्ट किंवा ट्रिक डेव्हलप होत असतात, ठीक आहे ना. आता लक्षात घ्या की सरळ व्याज बरोबर काय, PRT भागिला काय 100. इथं एक एक किंमत ठेवा, उत्तर निघते. मुद्दल किती आहे 2000. आता लक्षात घ्या रेट किती आहे 5, टाईम किती आहे 4 भागिला काय 100. याला लक्ष द्या, ठीक आहे. आपल्याला असं जायचं नाही आहे, मी वारंवार म्हणत आहे तुम्हाला, ठीक आहे. आपल्याला काय करायचं, फक्त कन्सेप्ट तिथून समजून घ्यायचे, ठीक आहे. याचा अर्थ काय होतो, 5×20 किंवा 20×5 काय 100. लक्षात घ्या कशासाठी म्हणतो मी, ठीक आहे. याचं कॅल्क्युलेशन केलं तर काय येणार आहे 0 0 0 0 20×5 100, ठीक आहे. 100 गुणिला किती 4 म्हणजेच किती 400. तर आला किती व्याज 400. हे तर बाय फॉर्म्युला झाला. आता बघा आपण काय काय केलं, आपण काय काय करू शकतो आणि कसं त्याला सॉल्व करू शकतो, ठीक आहे. आता लक्षात घ्या की आपण जर म्हटलं की आपण हे सगळे गुणाकारामध्ये म्हणजे आपण R गुणिला T करू शकतो किंवा P गुणिला काय करू शकतो R करू शकतो, काही करू शकतो. म्हणजे क्वेश्चन पाहून आपण जर असं म्हटलं की एका वर्षात व्याज जर 5% लागत असेल तर 4 वर्षात किती लागणार 20%. आणि 2000चे 20% किती 400. खतम झालं ना. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर की 2000चं 20% किती 4000 400. आलं कसं रे. आपण काय केलं की एका वर्षात मला माहीत आहे की व्याज सरळ व्याज हा प्रत्येक वर्षी कसा लागतो, समान लागतो. मग एका वर्षात 5 तर 4 वर्षात किती 5×20 तर 2000चे 20% किती 400. खतम झालं प्रश्नाचं उत्तर. काय केलं आहे आपण, विदाऊट फॉर्म्युलालेस आपण सॉल्व करू शकतो. ते आपल्यावर आहे की आपण कसं सॉल्व करतो, ठीक आहे ना. बघा मी तुम्हाला क्लिअर केलं आहे की हे कसं काय, हे आपण असं का करू शकतो, कारण की एका वर्षात 5% लागते तर 4 वर्षात किती लागणार 20 लागणार. तर 2000चं 20% किती 400. टक्केवारी आपल्याला काढता येणं खूप महत्त्वाचं, ठीक आहे. शॉर्टकट म्हणतो आपण, शॉर्टकटसाठी आपले बेसिक कॅल्क्युलेशन खूप फास्ट पाहिजे तर आपण ते सॉल्व करू शकतो, ठीक आहे. झालं आपलं. काय केलं आहे मी, याला वेगवेगळे अप्रोच आहे, ठीक आहे. आता हे एक अप्रोच झाला. आत्ता काय म्हटलं आहे मी बघा, हे कशासाठी घेतलं आहे, कारण की आपल्याला जेव्हाही प्रश्न येतात तर आपण असेच त्याला उडवू, ठीक आहे. आता इथं म्हटलं एका वर्षात 5 तर 20 वर्षात 4 वर्षात किती 20. तर 2000चे किती टक्के काढले मी 20%. 20%ला फ्रॅक्शनमध्ये लिहितो का 1/5 न भाऊ, ठीक आहे. 5×1 5 × 20 खतम ना 400. उत्तर आलं किती 400, ठीक आहे. हे कशामुळे की सरळ व्याज प्रत्येक वर्षी कसा लागतो, समान लागतो. ही कन्सेप्ट मला माहीत होती. याच्यावरून आपण काढलं की एका वर्षात 5% तर 4 वर्षात किती 20%. तर 2000चं 20% आलं किती 400, ठीक आहे. अप्रोच आहे, आपण असे सॉल्व करू शकतो, ठीक आहे. ते आपल्यावर आहे की आपण सोडवताना कसं सोडवतो आहे, ठीक आहे. हा पहिला तुमचा प्रकार आहे, त्याच्या मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं आहे की कसं आहे ते, ठीक आहे ना. तुम्ही काही करू शकता. अच्छा कोणी असं म्हटलं बघा P आणि R पण करू शकतो. बघा एका वर्षात मुद्दल किती आहे 2000. प्रत्येक वर्षी 2,000 लागणार ना, ठीक आहे. म्हणजे हे कितीदा मल्टिप्लाय होणार 4दा. तर तुम्ही असंही करू शकता. 4 दोन्ही किती 8 तर 8000चे किती 5% तेही काढू शकता. तर 5/100 2 0 2 0 8×5 40 खतम ना. आपण कसे सॉल्व करू शकतो. हे कन्सेप्ट किंवा हे अप्रोच आपले क्लिअर पाहिजे. मी वारंवार म्हणतो हे अप्रोच किंवा कन्सेप्ट तुमचा क्लिअर असेल तर आपण ते कसे सॉल्व करू शकतो, ठीक आहे ना. ट्रिक या बनतात कशा, या बेसिक भागापासूनच तयार होत असतात, ठीक आहे ना. त्याच्यासाठी आपलं बेसिक क्लिअर पाहिजे, ठीक आहे ना. जे लोक म्हणतात ट्रिक ही काही वेगळी नाही, ही बेसिकचाच भाग आहे. मी वारंवार म्हणतोय तुम्हाला, ठीक आहे. आता हे कसं झालं पॉसिबल, आपण असंही करू शकतो की 5×20 म्हणजे 20% किंवा 2,000 किती वर्षापर्यंत व्याज बसलं 4 म्हणजे रक्कम झाली किती 2000 गुणिले 4 8000. 8000 5%, 8000चे 5% किती 400. खतम ना. झालं. आपल्याला हेच इथून शिकायचं होतं, ठीक आहे. हे आपल्याला हे भाग क्लिअर पाहिजे. हे तुम्हाला समजलं असेल की प्रश्न सांगतोय का नेमका, आपण कसंही सॉल्व करू शकतो ते आपल्यावर, ठीक आहे. काय म्हटलं आपण कसंही त्याला सॉल्व करू शकतो, ठीक आहे. तुम्ही असंही करू शकता 5%ला फ्रॅक्शनमध्ये लिहितोय काय मी 5%ला फ्रॅक्शनमध्ये लिहितो का 1/किती 20. तर 20ची किंमत किती 2000. तर 20ची किंमत 2000 तर 1ची किंमत किती. तसे तुम्ही सॉल्व करून काढू शकता, ते तुमच्यावर आहे, ठीक आहे ना. त्या फ्रॅक्शनमध्येही रूपांतरित करून तुम्ही काढू शकता. कारण की 5%ला अपूर्णांकात लिहिताना मी काय लिहितो 1/किती 20. ही आहे तुमचं सरळ व्याज, हे काय तुमची मुद्दल. 20ची किंमत किती 2000. 20ची किंमत 2000 तर 1ची किंमत किती
तर एकची किंमत किती, समजा इथे म्हटलं आहे तर 20 × 20 तर एकची किंमत किती येणार, 20 × 1 हे 0 0 कटला 100, एकची किंमत किती 100, एका वर्षात 400 तर 4 एका वर्षात 100 तर 4 वर्षात किती 400 झालं ना. हे जे आलं 20%, 5% हे काय आलं आपलं 1/20. तुम्ही असंही करू शकता, एका वर्षात 5% तर 4 वर्षात 20%, तर 20%ची किंमत दिली किती, 20%ला फ्रॅक्शनमध्ये लिहितो का 1/5, 5ची किंमत किती 2000, 1ची किंमत 400, खतम ना, उत्तर झालं आपलं. ठीक आहे. अप्रोच बघा, हे आपले अप्रोच क्लिअर पाहिजे. ठीक आहे. अप्रोच क्लिअर असेल तर आपण ते सॉल्व करू शकतो. मी वारंवार म्हणतो तुम्हाला कन्सेप्ट आणि अप्रोच. ठीक आहे. फॉर्म्युलानंच जाणं गरजेचं आहे का, आपल्याला फॉर्म्युले येणं खूप गरजेचं आहे, फॉर्म्युले यायला पाहिजे. ठीक आहे. पण फॉर्म्युल्यासोबत त्याला आपण डेव्हलप कसं करतो हे आपल्याला समजायला पाहिजे. ठीक आहे. कोणताही क्वेश्चन असो, किती प्रकार ओढू, किती प्रकार सांगितले, 1 2 3 4 5 6 प्रकारे आपण कसे सोडू शकतो. ठीक आहे. हे कन्सेप्ट किंवा हे अप्रोच आपले क्लिअर पाहिजे, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. ठीक आहे. जर मेहनत करत असेल तर तुमचा नक्की रिझल्ट येईल. ठीक आहे. आणि सोबत प्रॅक्टिस करा. मी वारंवार म्हणतो की प्रॅक्टिस ही महत्त्वाची. हे कसं काय आलं 20%, एका वर्षात 5% तर 4 वर्षात 20%, 20%ला अपूर्णांकात आपण लिहितो का 1/5. ही जी आहे ही काय आहे, मुद्दल आहे, काय तुमचं व्याज आहे. ठीक आहे. तर मुद्दल दिलेलं आहे मला प्रश्नामध्ये किती आहे, मुद्दल दिली किती 2000, 5ची किंमत 2000, 1ची किंमत 400, 20%ला डिनोट काय करतो इथं 1 करतो तर 400, खतम. इथं आपण काय घेतलं होतं 5%, म्हणजे इथं हे एक डिनोट कोणाला करतो 5ला करतो, 5%ला. पण इथं आपण गुणीला 4 काय केलं, कारण एका वर्षात 100 मिळत होतं तर 4 वर्षात किती 400. अप्रोच क्लिअर पाहिजे, आपण कसंही त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आपण काय करू, या टाईपचे पहिले प्रश्न घेऊ. ठीक आहे. नंतर दुसऱ्या टाईपचे, म्हणजे आपण टाईप वाईज घेऊ, जसं पुस्तकात दिले त्याच्यापेक्षा थोडं आपण काय करू की या टाईपचे जेवढे प्रश्न आहे नमुना प्रकारमध्ये ते पहिले कवर करू, मग नमुना दुसरा, नमुना तिसरा, म्हणजे तुम्हालाही समजून जाईल 1 2 3 प्रश्नावरून. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय सांगता, आता येऊ आपण पुस्तकातल्या प्रश्नामध्ये काय दिलं ते. ठीक आहे. हे आपला बेसिक भाग झाला आहे, फॉर्म्युला वगैरे तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे. आता येऊ आपण प्रश्नाकडे की प्रश्न सांगतोय का. आता प्रश्न असा सांगतोय, प्रश्न सांगतोय का, गोपाळने 15,000 रुपये दशादशे 12 दर आणि 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतले तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल. बघा मुद्दल दिली किती, मुद्दल दिली किती 15,000. ठीक आहे ना. व्याजदर किती दिला 12%. ठीक आहे. आणि टाईम किती दिला 5. तर मला काय विचारलं सरळ व्याज, काहीच नाही करायचं. ठीक आहे. 12 पंचे किती 60%. याची किती टक्के 12, 15,000चे किती 60%, खतम ना, झाला आपला आन्सर. ठीक आहे ना. हे 15,000चे किती टक्के 60%, तर 60 काय 100, 0 0 0 0. ठीक आहे ना. 15 किती 90, तर किती 1000, 9000, खतम झालं प्रश्नाचं उत्तर. विदाउट फॉर्म्युला आपण सॉल्व करू शकतो. अप्रोच बघा मी काय म्हटलं. ठीक आहे. काय म्हटलं होतं की 15,000 रुपये उधार घेतले, ज्याचा रेट दर आहे 12% आणि टाईम दिला किती 5 वर्ष. ठीक आहे. एका वर्षात 5%, एका वर्षात 12%, तर 5 वर्षात किती व्याज द्यावं लागेल 60%. कशा कितीवर 15,000, 15,000चे 60% येतात किती 9,000. कॅल्क्युलेशन केलं. याला वेगवेगळ्या प्रकारे याला असे सोडू शकता, 60%ला अपूर्णांकात आपण लिहितो का 2/5, तर 5ची किंमत किती आहे 15,000, 5ची किंमत 15,000, 1ची किंमत किती, सॉरी इथं 3 किती येणार. ठीक आहे. 60/100 म्हणजेच काय 3/5, तर 5ची किंमत 15,000, 1ची किंमत किती 3,000, तर 3ची किंमत किती 9,000. झालं प्रश्नाचं उत्तर झालं. किती वेळ लागते सोडवायला. ठीक आहे ना. माइंड ट्रेन करा ना, कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे ना. आपण तेच ते नाही करायचं. ठीक आहे. काहीतरी नवीन शिका, आणि हे नवीन शिकण्यासाठी आपल्याला कुठंतरी आपला बेसिक पक्का करावा लागतो. ठीक आहे. बेसिक पक्का होण्यासाठी मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला खरोखर बेसिक करायचं असेल तर माझे पेड बॅच तुम्हाला जॉईन करायला लागेल. मी फोर्स नाही करणार आहे, फक्त सांगत आहे की अप्रोच काय. ठीक आहे ना. किती अवघड प्रश्न येऊ द्या, आपण वेगवेगळ्या अप्रोचनं त्याला सोडू शकतो. पण मी त्या गोष्टीवर फोकस करत असतो नेहमी की तुमचं बेसिक क्लिअर पाहिजे. जर बेसिक क्लिअर असेल तरच तुम्हाला ट्रिक समजते आणि ट्रिक लक्षात राहते. ठीक आहे. जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हा आपल्याला ट्रिक तिथं पुस्तकातल्या किंवा आपण जिथूनही बघतो आपल्याला चांगलं वाटते, पण जिथपर्यंत आपण स्वतः त्या समजून घेत नाही आणि त्या कशा आल्या हे कळत नाही तिथपर्यंत आपल्याला ट्रिक या लक्षात राहत नाही. ठीक आहे. क्लिअर झालं. प्रश्नाचं उत्तर सांगतोय का, वेगवेगळे अप्रोच आहे याचे. ठीक आहे. फॉर्म्युला आपण वापरला नाही, वापरला फॉर्म्युला वापरायची गरज नाही पडत, तुम्ही वापरू शकता. फॉर्म्युला नसेल करत आलं. ठीक आहे ना. PRT भागीला काय 100, ते 12 पंचे 60च होणार आहे, तेच आहे. फक्त आपण विदाऊट फॉर्म्युला काय काढलं, ॲन्सर काढलं. ठीक आहे. 60%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहितो ते केलं, असंही करू शकता.
अपूर्णांकात लिहू शकता. 12%लाही सॉल्व करून तुम्ही सॉल्व करू शकता. उत्तर आलं किती? 9000. अप्रोच क्लिअर पाहिजे. मी वारंवार म्हणतो ज्याचे अप्रोच क्लिअर आहे त्याला प्रश्नाचे उत्तर सहज निघून जातात. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन काय सांगतो तिकडे येऊ. याच टाईपचे क्वेश्चन घेऊ म्हणजे तुमचंही काय होईल? क्लिअर होईल ते. ठीक आहे, म्हणजे एकाच टाईपचे 2-3 प्रश्न घेतले की तुम्हाला काय होईल? ते क्लिअर होईल. दुसरा टाईप झाला की दुसरा. ठीक आहे, हा नमुना पहिला प्रश्न होता. ठीक आहे, नमुना उदाहरणे पहिला प्रकार होता. ठीक आहे, त्याच्यातला आता सरावासाठी दिले ते प्रश्न घेऊ जे आपल्याला नमुना सरावासाठी दिलेले आहेत ते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सॉल्व करून देते मी. काय सांगते? किरणने दशादशे, ठीक आहे, किरणने दशादशे 8 दराने 8000 रुपये 5 वर्ष मुदतीसाठी घेतले. ठीक आहे ना. बघा रेट दर दिला किती? 8% किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. आणि रक्कम किती आहे? 8000 रुपये. ही काय तुमची मुद्दल आहे. ठीक आहे, मुद्दल दिली किती? 8000. मला विचारलं का? सरळ व्याज. सिंपल आहे. एका वर्षात 8% तर 5 वर्षात किती? 40%. 40% काढावं लागेल मला. ठीक आहे, 40%. 40%ला अपूर्णांकात लिहितो का आपण? ते नाही समजत. 8000चे 40% 8 किती? 32. 320 खतम झालं. काय केलं आपण? ठीक आहे, एका वर्षात व्याज लागतो किती? 8. 5 वर्षात लागणार किती? 8×5 किती? 40. आणि सरळ व्याज आहे. सरळ व्याज प्रत्येक वर्षी कसा लागतो? समान लागतो. एका वर्षात 8 तर 5 वर्षात किती? 40. मग 8000वर 40% तर 8000चे 40% किती? 832 म्हणजेच काय? 3200. नाही समजत तर आपण करू शकतो मग नंतर. ठीक आहे, तर 8000चे किती? 32%, सॉरी 40%. ते 40 भागीला काय? 100. एकदम बेसिक. 0 0 0 0 8 किती? 32. तर किती आलं? 3200 रुपये. अप्रोच क्लिअर पाहिजे. 40%ला आपण ऑरमध्ये असंही सोडू शकतो की 40%ला अपूर्णांकात लिहितो का आपण? 2 भागीला किती? 5. ही 5 मुद्दल आहे. हे काय? व्याज आहे. आणि 5ची किंमत किती आहे? 8000 आहे. तर 1ची किंमत किती? 1ची किंमत काढा, मिळून जाते. ठीक आहे ना. बघा 1ची किंमत किती? तर 5 1 5 उरला किती? 3. 5 6 30. तर 1ची किंमत 1600. तर 2ची किंमत किती? 3200. तर तुमचं उत्तर आलं किती? 3200. अप्रोच क्लिअर पाहिजे. आपण करतोय का? ठीक आहे, आपण कसे सॉल्व करू शकतो? आपण असं पण करू शकतो. एका वर्षात किती? 8000. तर 5 वर्षात किती होणार? ते 8×5 40. ठीक आहे ना. 8×5 40. 40,000चे 8%. तर 8 किती? 32. उत्तर तेच येणार आहे. किती? 3200. फॉर्म्युल्याचा वापर केला का आपण? ते आपल्यावर आहे. आपल्याला करायचा की नाही करायचं. ठीक आहे ना. ते आपण जसं आहे आपण कसंही त्याला सॉल्व करू शकतो. ते आपल्या कन्सेप्टवर आहे की आपण कन्सेप्ट कोणते अप्लाय करतो. ठीक आहे ना. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. सरावासाठी जो दिला तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, की प्रश्न सांगतोय का? पुढचा प्रश्न असा सांगतो, त्याच प्रकारचा आहे. ठीक आहे, की पुढचा प्रश्न असा सांगतो की माधवने दशादशे 6.25 दराने 3500 रुपये रक्कम 4 वर्ष मुदतीसाठी सरळ व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागले? बघा रेट दर आहे किती? जे दिलं ते लिहून घ्या. 6.104%. ठीक आहे, टाईम दिला किती? जे दिला ते लिहून घ्या. 4 वर्ष. आणि रक्कम दिली किती? 3500 रुपये. तर 3500 रुपयावर किती व्याज द्यावं लागेल हे म्हटलं. अच्छा, एका वर्षात 6.6% तर 4 वर्षात किती? 25%. 3500चे 25% काढा. उत्तर खतम ना. ठीक आहे, कारण एका वर्षात 6.5% तर 4 वर्षात किती व्याज देईल? तो 25%. आणि 25% तर ह्या 3750 तुम्ही 3500 25% काढा. तर 25 भागीला काय? 100. कॅल्क्युलेशन कसंही करा तुमचं उत्तर तेच येणार आहे. ठीक आहे ना. कसंही करा म्हटलं मी. हे 2 0 2 0 कापून केलं तरी जमते किंवा 25 1 25 25 100 केलं तरी जमते. तर 25 5 125. हातचाला किती? 12. 25 3 75. 75 आणि 12 किती? 87. तर उत्तर आलं किती माझं? 875. तुम्ही असंही सॉल्व करू शकता. अच्छा, दुसरं कसं आहे याला? 25%ला मी अपूर्णांकात लिहितो का? तर 25%ला अपूर्णांकात 1/4 लिहितो. मग हे 4 जे आहे मुद्दल आहे आणि 1 का आहे? व्याज आहे. एका वर्षात बघा, एका वर्षाचं आपण किती वर्षात कन्वर्शन केलं? 4 वर्षात. कारण की एका वर्षात 6.5% तर 4 वर्षात किती लागणार आहे? तर 4 वर्षात 25% लागणार आहे. तर 25%ला मी अपूर्णांकात लिहितो का? 1/4 किती? 4. मग 4ची किंमत ही आहे तुमची मुद्दल आणि हे काय? तुमचं व्याज 4 वर्षाचं. मग 4ची किंमत किती? 3500. तर 1ची किंमत किती? तेच तुमचं उत्तर. 4 8 32. उरले किती? 3. 4 7 28 आणि 4 5 20 म्हणजे किती?
किती 875. अप्रोच क्लिअर पाहिजे. मी वारंवार म्हणतो कन्सेप्ट अप्रोच हे क्लिअर असेल तर आपण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहज काढू शकतो. ठीक आहे ना. शिकताना मी वारंवार म्हणतोय की शिकताना मनातून शिकायचं, इथून शिकायचं आपल्याला सहज समजते ते. ठीक आहे ना. आपले आई वडील आपल्यासाठी काय करतात तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे ना. आणि माझा तेच उद्देश आहे की तुम्हाला त्या गोष्टी कळायला पाहिजे. ठीक आहे ना. तुमचं एकच काम आहे की मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. बघा तुम्ही व्हिडिओ शेअर केला याचा अर्थ तुमचाही फायदा झाला त्याचा. ठीक आहे ना. का? आणि तुमच्यासारखे भरपूर गरजू विद्यार्थी, आपण जर म्हटलं की आपला फायदा होतोय तसं विचार नका करू. ठीक आहे ना. वरचं सगळं बघत असतो. मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत काय करायला शेअर करा. ठीक आहे ना. आता माझं चॅनल जवळपास मॉनिटाईज होण्याच्या मार्गावर आहे. ठीक आहे ना. ते तुम्हीच मला मदत करू शकता. ठीक आहे. माझ्याकडून जेवढं होईल मी पुस्तकाचं सगळं तुम्हाला कंटेंट देईल. ठीक आहे ना. मुलांनी कमेंट्स केला सर भूमिती घ्या, भूमिती घेतो, सगळा भाग घेणार आहे मी. ठीक आहे. पुस्तक पूर्ण क्लिअर करून देणार आहे. फक्त तुमचं काम करा की मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि त्यांचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे. हे आपण रिव्हिजन बॅचसारखं घेतो इथं. ठीक आहे ना. आता तुम्हाला समजलं असेल. बघा अप्रोच बघा काय आहे प्रश्नामध्ये. फॉर्म्युला आपण घेतला तरी का नाही. ठीक आहे ना. घ्यायचा असेल मी काय म्हटलं फॉर्म्युला पण आपल्याला वापरायचा. तुम्ही फॉर्म्युल्यानुसारही त्याला सॉल्व करू शकता. ते तुमचा अप्रोच आहे की तुम्ही कसं सॉल्व करता. ठीक आहे ना. पुढचा प्रश्न काय सांगतोय हे समजलं असेल तुम्हाला की एका वर्षात किती व्याज लागत होता ते बघितलं आपण. एका वर्षात 6.25% तर 4 वर्षात किती रे 25%. मग 3500चे 25% काढले तरी तेवढेच किंवा 25%ला अपूर्णांकात लिहितो का आपण 1/4. ती 4 झाली मुद्दल. मग मुद्दल आपल्याला प्रश्नामध्ये दिली किती 3500. मग 4ची किंमत 3500, 1ची किंमत किती 875 आणि 1च तर व्याज आहे. 1 व्याज म्हणजे किती 875. ठीक आहे ना. याच्यापेक्षा शॉर्टकट नाही असू शकत. ठीक आहे. हे अप्रोच याच्यासाठी कॅल्क्युलेशन महत्त्वाचे. बेसिक कॅल्क्युलेशन तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. आता दुसरा टाईपकडे जाऊ. ठीक आहे. दुसरा टाईप काय सांगतो लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे ना. आपण कसंही सॉल्व करू शकतो म्हणत आहे, फक्त काय आपले अप्रोच क्लिअर ठेवा म्हणत आहे. ठीक आहे. पुढचा टाईप काय सांगतोय नमुना दुसरा. एका रकमेचे 10.12 दराने 4 वर्ष मुदतीचे सरळ व्याज 393.60 रुपये आहे तर मुद्दल किती. बघ तुम्ही कसंही त्याला सोडू शकता. रेट दर दिला किती फक्त लिहा. रेट दर दिला किती 12%. टाईम दिला किती 4 वर्ष. आता लक्षात घ्या टाईम दिला किती 4 वर्ष आणि 4 वर्षाचा व्याज आला किती 393.3. जे प्रश्नामध्ये दिलं तेच मी म्हणत आहे. सॉरी 393.60. तर ती रक्कम कोणती. याला तुम्ही बेसिकने जाऊ शकता. अच्छा बेसिक कसं आहे. बेसिक जर म्हटलं तर ते मुद्दल आपण 100 मानून सॉल्व करू शकतो. ठीक आहे. बघा एका वर्षात 12% तर 4 वर्षात किती लागलं असेल 48%. याचा अर्थ ही 48%ची किंमत आहे. का कारण की एका वर्षात 12% लागलं. हे व्याज जो दिला हा व्याज दिला किती वर्षाचा 4 वर्षाचा दिला. एका वर्षात 12% तर 4 वर्षात किती 48%. मग 48%ची किंमत किती 393.60. तर मुद्दल म्हटलं तर मुद्दल म्हणजेच काय 100%. तर मुद्दलला आपण 100% पण मानत असतो. मग मुद्दल बरोबर 100. ते एक अप्रोच आहे. तुम्ही तसंही सॉल्व करू शकता की 48%ची किंमत किती 393.60. तर 100%ची किंमत किती कारण की मुद्दल ही नेहमी किती टक्के असते 100%. ठीक आहे. ही जी किंमत आली ही किती टक्क्याची आली आपली 4 वर्षाचं व्याज आहे. एका वर्षात व्याज किती लागला होता 12%. 4 वर्षात 48. इथून कॅल्क्युलेशन करू शकता. करा इथून तर x बराबर किती 100 गुणिला किती 393.60 भागीला काय 100. इथचे पॉईंट आठवा इथे 2 0. कॅल्क्युलेशन करून घ्या तुमचं उत्तर येऊन जाते. ठीक आहे ना. सॉरी इथं किती येणार आहे 48.9 हे पॉईंट. ठीक आहे ना. इथचे 2 पॉईंट गेले म्हणजे इथं काय राहिले तुमचं 60. आता कॅल्क्युलेशन करा कारण की इथं पॉईंट सरकले तर तुम्हाला माहीत आहे काय होते ते भाग द्या. जितका भाग जातो तितका तोडा. भाग 100% जाणार आहे 4चा 12चा. जितका जातो तितका तोडा. ठीक आहे ना. 12चा जातो का तर 12 चूक किती 48 12 त्रिक 36 उरले किती 3 12 दोन्ही किती 24. ठीक आहे. 12 दोन्ही किती 24. जितका भाग जातो तितका द्या. आता इथे 12 दोन्ही 24 तर 33मधून 24 गेल्यावर किती 9 12 8 किती 96 हा 0 4 1 4 4 8 32. ठीक आहे. आणि 4 2 8 म्हणजे आलं किती 820. तर ते मुद्दल येणार किती तुमचं
तुमची 820. कॅल्क्युलेशन भाग आहे, आपण कसंही सॉल्व करू शकतो, ते आपल्यावर आहे. ठीक आहे ना. कॅल्क्युलेशन येणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही असंही सॉल्व करू शकता, एका वर्षाचं व्याज मानून काढू शकता, ते तुमच्यावर आहे. ठीक आहे, तुम्हाला कसं काढायचं आहे. ठीक आहे, तुम्ही असंही करू शकता. एका वर्षात व्याज किती 12%, 4 वर्षात किती 48%, तर 48%ला फ्रॅक्शनमध्ये लिहितो का आपण, तसे करू शकता. तर 48 भागिला काय 100, याला कॅल्क्युलेशन लहान करा. 4 1 4, 4 2 किती 8, इथं 4 25 किती 100, तर 12 भागिला काय 25, तसे करू शकता. 12ची किंमत किती 393.60, तर 25ची किती तेवढं येणार आहे 800 किती 20. कॅल्क्युलेशन आले पाहिजे, कॅल्क्युलेशन महत्त्वाचे. फ्रॅक्शनमध्ये करा, नका करू, कसंही करा ना, सूत्राचा वापर करा तरी उत्तर तेच मिळणार आहे. ठीक आहे, ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं सॉल्व करायचं. ठीक आहे, माझं काम आहे तुम्हाला अप्रोच सांगणे. अप्रोच क्लिअर पाहिजे आणि कन्सेप्ट कधी क्लिअर होतात तुमच्या, जेव्हा तुमचं बेसिक भाग हा क्लिअर असेल. ठीक आहे ना, बेसिक भाग आणि कॅल्क्युलेशन. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येतो. ठीक आहे, आता अनसॉल्वकडे येऊ. या टाईपच्या प्रश्नामध्ये की अनसॉल्व सांगतोय का बघा. 10/12 दराने एका रकमेचे 4.5 वर्षाचे सरळ व्याज 378 रुपये येते, तर ती मुद्दल कोणती. कसंही सोडवा म्हणत आहे, उत्तर तेच मिळणार आहे जे मी सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे, एका वर्षात किती, फ्रॅक्शनमध्ये करा, नका करू. ठीक आहे, ते तुमच्यावर आहे. काय म्हणते प्रश्न की 10/12% दराने, किती टक्के दराने म्हटलं 12% दराने, म्हणजे रेट दर आहे किती 12%, टाईम दिलं किती 4.5%. ठीक आहे, सॉरी, टाईम दिलं किती 4.5% ने 4.5 वर्ष, आणि व्याज येतो किती प्रश्नामध्ये दिलं किती 378. किती दिलं मला प्रश्नामध्ये 378. ती मुद्दल कोणती. वेगवेगळा अप्रोच आहे, तुम्ही कसंही सॉल्व करू शकता, ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं करायचं. ठीक आहे, बघा एका वर्षात 12% तर 4.5 वर्षात किती, तर 12 किती 48, आणि ते 12चे अर्धे म्हणजे किती 54, तर 54%. आणि 54% व्याज आला. 54%ची किंमत किती आहे 378 आहे, तर 100%ची किंमत किती माहीत नाही, तर एक्स कॅल्क्युलेशन करा, उत्तर मिळून जाते. ठीक आहे, हे 54 आलं कसं, एका वर्षात 12% लागते, तर 4.5 वर्षात व्याज लागला किती रे 54%. आणि 54% बघा, व्याज हा टक्क्यामध्ये 54% लागला, तर रुपयात लागला किती 378, तर 54%ची किंमत 378, तर 100%ची किंमत किती, आणि 100% ही काय असते माझी मुद्दल असते, ती आपल्याला काढायचं आहे. तर हे यक्स बराबर काय 100 गुणिला किती 378 भागीला किती 54. कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन भाग आहे तितका आलं म्हणजे आपल्याला जमून जाते. ठीक आहे ना, जितका भाग जाते तितका द्या. ठीक आहे ना, 9चा भाग जातो. ठीक आहे, तर 9 सक किती 54, 9 चूक 36, उरला किती 1. ठीक आहे ना, कळालं का काय केलं ते. 9 सक 54, 9 चूक 36, उरला 1, 9 दोन्ही किती 18, 6 1 6, 6 7 42, ते किती रे 700. तर ती रक्कम येणार कोणती 700, म्हणजे ती मुद्दल कोणती 700. झालं ना आपल्या प्रश्नाचं उत्तर. वेगवेगळे अप्रोच आहे, तुम्ही 54%ला फ्रॅक्शनमध्ये घेऊनही सोडू शकता, ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं सोडवायचं आहे. फॉर्म्युल्यानुसार जायचं असेल फॉर्म्युल्यानुसार जा, तसंही सॉल्व करू शकतो, ते आपल्यावर आहे की आपण कसं त्याला सोडवतो. ठीक आहे, एक्झाममध्ये क्वेश्चन पाहिल्याबरोबर आपल्याला आपल्या दिमागात लाईट लागलं पाहिजे की याला आपल्याला कसं सोडवायचं. त्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस जर करत असेल तरच आपल्याला ते कळेल. ठीक आहे, नाही तर कळणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतो याच प्रकारचा घेतोय बघा. 10/6 दराने, आता हे प्रश्न लिहून घ्यायचं, तुम्ही समजला असेल. ठीक आहे, आपण काय करत आहे एक एक प्रकार घेत आहे आणि त्याचे अनसॉल्व सॉल्व दोन्ही घेत आहे. ठीक आहे, थोडं आपण या व्हिडिओमध्ये थोडं पॅटर्न चेंज करून दिलं. ठीक आहे, टाईप म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल व्यवस्थित. ठीक आहे, पुस्तकात बघायचं मागे आणि पुढे, म्हणजे एक सॉल्व बघा, पुस्तकात कसं दिलं आहे एक सॉल्व बाकी अनसॉल्व. तर एक ते तुम्ही व्हिडिओ बघताना पुस्तक ठेवत चला, म्हणजे सॉल्व आणि अनसॉल्व दोन्ही बघत चला. ठीक आहे, आता प्रश्न सांगतो का पुढचा की 10/6 दराने एका रकमेचे 5 वर्षाचे सरळ व्याज 810 रुपये मिळते, तर त्या रकमेची रास किती होईल. ओके, आता आपल्याला रासचं बाकी आहे वाटते. ठीक आहे, तर आपण पहिले रासचा प्रश्न घेऊन घेऊ. हेही जरी घेतलं तरी काही फरक पडत नाही, रास काही वेगळं नाही. ठीक आहे ना, चला आता आपण येऊ नमुन्या तिसऱ्याकडे. अनसॉल्व जे आहे ते. ठीक आहे ना, ते पण घेऊ आपण सगळे सॉल्व अनसॉल्व. बघा, नमुना तिसरा आहे, सॉल्व केलेला आहे, नंतर अनसॉल्वकडे जाऊ की सॉरी, प्रश्न असा म्हणतो की सुरेशने 4,500 रुपये रक्कम सरळ व्याजाने बँकेतून घेतली, जर त्याने 3.5 वर्षात 7,020 रुपये व्याजासह परत केले. अच्छा, रक्कम घेताना मुद्दल घेतली किती,
प्रश्नामध्ये बघा की मुद्दल घेतली किती, तर मुद्दल घेताना किती घेतली, मुद्दल घेताना 4,500 रुपये घेतली आणि परत करताना व्याजासहित म्हटलं, व्याजासहित किती फेडली 7,200. याचा अर्थ हे जी रक्कम आहे याच्यात मुद्दल प्लस काय आहे, व्याज आहे. म्हणजे मुद्दल प्लस व्याज म्हणजेच काय, तुमची रास असते, लक्षात घ्या. अच्छा हे किती बघा, 4.5 वर्षात रक्कम फेडली किती बघा, 4.5 उचलले, भरले किती बघा, लक्षात घ्या, भरले किती 7,020 रुपये. म्हणजे वरचा काय असणार आहे, व्याज असणार आहे. सिंपल आहे, काहीच नाही. 7,000मधून 4,500 रुपये काढा, तेही जमत नाही तर असा काढा, शून्यातून शून्य गेले 0, 2मधून शून्य गेले किती, 2मधून शून्य गेले काय 2, तर शून्यातून 5 जात नाही, मग 10तून 5 गेले किती राहिले 5, हातचा काय द्या, परत द्या. ठीक आहे, 7मधून 5 गेल्यावर राहिले किती 2, म्हणजे किती 3.5 वर्षात व्याज दिला किती, किती दिला 3.5 वर्षात व्याज दिला किती 2520 रुपये. तुम्ही असंही करू शकता. मग मला काय विचारलं त्यांनी, व्याजदर किती म्हटलं, हे 3.5 वर्षात आहे. अशा बघा एका वर्षात रक्कम आहे किती आपली, किती आहे 4500 रुपये एका वर्षात. तर 3 वर्षात किती होणार आहे, मी पहिलेच म्हटलं होतं की याला आपण 3दा गुणाकार करूनही काढू शकतो. म्हणजे आपण असंही करू शकतो रेट दरमध्ये. एका वर्षाची मुद्दल किती आहे 4.5, 3 वर्ष 3.5 वर्षात किती येणार आहे, तसंही सॉल्व करू शकता. ठीक आहे, मी वेगवेगळे अप्रोच सांगतो. पहिले असं सांगतो, अच्छा 3.5 वर्षात व्याज आला किती, तर 3.5 वर्षात व्याज आला किती आपला 5220 रुपये. तर एका वर्षात किती, ठीक आहे, तुम्ही तसंही काढू शकता. मग एका वर्षात किती, तर 3.5 तुम्ही असंही लिहिलं तरी काही फरक नाही पडत. तर एका वर्षात किती, तर एका वर्षात किती, तर आपल्याला काढावं लागेल की एका वर्षात किती, तर 2520 भागीला किती 3.5, हा 3.5 हटवा, इथं 0 द्या, म्हणजेच किती 5 कॅल्क्युलेशन करा, तुमचा भाग जाणार आहे. ठीक आहे, कितीचा भाग जातो चेक करा. ठीक आहे, ते 5-7 किती 35, 5-5 किती 25. आता इथं 500, इथं 5-20, ठीक आहे, आणि हे 0 म्हणजे किती आलं. आता अजून भाग द्या. ठीक आहे, तर एका वर्षाचं व्याज काढा. तर 7-1-7, 7-7 49, ठीक आहे, 7-7 49 उरला 1, 7-2 किती 14, म्हणजे किती 720. तर एका वर्षात व्याज येतो किती 720. तुम्ही या प्रकारे सॉल्व करू शकता. ठीक आहे, 720 एका वर्षात 720 आहे. मला रेट दर विचारलं. ठीक आहे, सरळ व्याज प्रत्येक वर्षी समान लागतो, म्हणजे 4,500 रुपयावर किती व्याज आला रे 7,200. तर 100वर किती झालं, कॅल्क्युलेशन करा, उत्तर काढा. हे 2 0 कटले. ठीक आहे, कॅल्क्युलेशन भाग आहे. आता 9चा भाग जातो, 9-5 45, हे 9-8 72, हे 0, 5-1-5, 5-16 80. तर किती टक्के 16%. हे पहिला अप्रोच आहे, तुम्ही असंही सॉल्व करू शकता. ठीक आहे, पहिले काय केलं मी, मुद्दल होती किती 4,500 रुपये. 3.5 वर्षात त्यानं व्याजासहित किती फेडली, म्हणजे ही काय झाली तुमची रास म्हणजेच काय, मुद्दल प्लस व्याज असते. मग याच्यामधलं मला बघा मुद्दल माहीत आहे, तर हे जे व्याज आलं हे किती वर्षाचं आलं तुमचं 3.5 वर्षाचं व्याज आलं. तर एका वर्षात किती लागलं, तर एका वर्षात किती लागलं 720 रुपये. तर आपण रेट काढला की 4,500 रुपयावर एका वर्षात 720, तर 100वर किती, तर किती 16%. तर व्याजदर किती येणार तुमचं 16%. ठीक आहे, तुम्ही असंही सॉल्व करू शकता. अच्छा दुसरा अप्रोच काय आला सोडवण्याचं, पहिलं समजून घ्या की अप्रोच काय. ठीक आहे, हा पहिला अप्रोच की आपण या प्रकारे पण त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. दुसरा अप्रोच काय आहे बघा, प्रश्न लिहून घेत चला, कॅल्क्युलेशन भाग आहे तेवढं तुम्हाला आलं पाहिजे. तुम्ही सूत्रात ठेवून पण सॉल्व करू शकता, हे समजण्यासाठी घेतलं आहे मी. अशा दुसऱ्या प्रकारे कसं सॉल्व करू शकतो. ठीक आहे, आता लक्षात घ्या. हे एक झालं. या रकमेला किती वर्ष वापरली 3.5 वर्ष, म्हणजे 3.5 वर्षात म्हणजेच किती होणार आहे आता हे आपल्याला आलं पाहिजे. 45 गुणिला 3, म्हणजे तुम्ही असं पण करू शकता 45 गुणिला काय 3.5, कारण 3.5 वर्ष वापरले ना, 3.5 वर्षात व्याज किती आला 25-20. तर 100वर किती, तर गुणिला किती 100, खतम ना. हे पॉईंट द्या, इच्छा 1 0 कमी करा, उत्तर शेवटी तेवढंच येणार आहे जे आपलं येणार आहे तेच. ठीक आहे, जे आपण काढलं होतं तेच येणार आहे, ते बदलणार नाही. ठीक आहे, तर किती टक्के 16%. कॅल्क्युलेशन काय केलं बघा, मी केलं का, महत्त्वाचा मुद्दा होता का. 3.5 वर्षात व्याज आला किती, लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. 3.5 वर्षात व्याज आला किती 2520 रुपये. तर ती मुद्दल किती वर्ष वापरली 3.5 वर्ष. मग 1 वर्ष वापरली असेल तर 4,500वर, 2 वर्ष वापरली असेल तर 9,000वर.
3 वर्ष वापरले असेल तर काय 13,500 रुपयावर, ठीक आहे ना, अशी लागेल ना ती. तर 3.5 वर्षात किती, तर आपण गुणला किती केलं 3.5 का केलं, कारण हे 3 वर्षाचं व्याज घेतलं. तुम्ही असंही करून सॉल्व्ह करू शकता तरी उत्तर मिळते. हेही कळत नाही तर सूत्रानुसार जाऊनही तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करू शकता. सूत्र आपल्याला माहीत आहे, व्याज आला, मुद्दल आलं, ठीक आहे ना, वेळ दिला 3.5 ठेवा, उत्तर काढा, तरी तेवढंच मिळणार आहे. कॅल्क्युलेशन करावंच लागेल आपल्याला, विदाऊट कॅल्क्युलेशन उत्तर येणार नाही. तर किती टक्के आलं तुमचं 16%, ठीक आहे ना. अप्रोच समजून घ्या म्हणत आहे मी. पुढचा क्वेश्चन काय सांगतो तिकडे येतो. आता अन्सालकडे जाऊ. बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय, आता काही तसंच आहे, ठीक आहे ना. बघा दशादशे 6 दराने एका रकमेचे 5 वर्षाचे सरळ व्याज, ठीक आहे ना. फक्त प्रश्न वाचा, काहीच नाही, ठीक आहे. प्रश्न एकदा वाचले की आपल्याला समजतं. बघा असं नाही समजत तर सूत्रामध्ये काढा तरी समजून जाते, ठीक आहे. मी माझा अप्रोच सांगत आहे की दशादशे 6 दराने, म्हणजे रेट दर दिलं किती 6%, ठीक आहे. त्याच्यानंतर टाईम दिला किती 5 वर्ष, ठीक आहे. आणि 5 वर्षात सरळ व्याज आला किती, बघा प्रश्नामध्ये आला किती सरळ व्याज 810 रुपये. तर रास किती म्हटला 810 रुपये व्याज आला. किती आला 810 रुपये. तर मला रास विचारली. रास म्हणजेच काय, या रासचा अर्थ होतो मुद्दल प्लस काय रे सरळ व्याज. बघा कसं सोडवायचं व्यवस्थित समजून घ्या, एकदम सोपं आहे, ठीक आहे ना. अशा एका वर्षात 6% लागते, 5 वर्षात किती लागणार रे व्याज 30%. आणि एका वर्षात 6 तर 5 वर्षात किती 30%. मग 30%ला फ्रॅक्शनमध्ये लिहितो का मी 3/10. लक्षात घ्या व्यवस्थित, एकदम सोपा आहे, ठीक आहे ना. 3 वर्षात लागते किती, 5 वर्षात व्याज लागला किती 30%. 30%ला फ्रॅक्शनमध्ये लिहिलं का आपण 3/10. ते हे काय तुमचं सरळ व्याज, हे काय तुमची मुद्दल. अमाऊंट काय असते सरळ व्याज प्लस काय मुद्दल. मला प्रश्नामध्ये दिलं का सरळ व्याज. मग 3ची किंमत किती रे, 3ची किंमत येणार किती, 3ची किंमत येणार, कारण मला प्रश्नामध्ये देताना किती दिली 810 रुपये. आणि इथं व्याज आला किती 3, तर 3ची किंमत किती 810. तर 1ची किंमत किती, तर इथून 1ची किंमत आपण काढू शकतो. तर 1ची किंमत किती 2700, म्हणजे किती 270. 1ची किंमत 270. मला विचारलं का अमाऊंट विचारली, अमाऊंट म्हणजे मुद्दल प्लस रास, मग मुद्दल 10 आणि हे किती 13. मग 1ची किंमत 270, तर 13ची किंमत किती, तर 270 गुणिला काय 13. झालं ना आपल्या प्रश्नाचं उत्तर. कॅल्क्युलेशन करा, उत्तर मिळून जातं. हे 13 कसं काय, ही झाली तुमची मुद्दल, हे 3 वर्षाचं व्याज आहे. मला काय विचारलं अमाऊंट, अमाऊंट म्हणजेच काय रे मुद्दल प्लस काय व्याज. मग मुद्दल किती आहे माझ्याकडं फ्रॅक्शनमध्ये 10 आणि हे किती व्याज किती 3, आणि 3 व्याज हे दिलेलं आहे. तर 3ची किंमत 810. 1ची किंमत किती, 1ची किंमत किती 270. तर 13ची किंमत किती, आणि हे मुद्दल प्लस व्याज आहे. तर कॅल्क्युलेशन केला, इथं 0. आता इथं 13 साती बघा, इथं 13 साती किती 91, हातचाला किती 9, 13 दोन्ही 26, 26 आणि 9 किती येणार आहे 26 आणि 9, ठीक आहे. 26 आणि 9 किती 35. तर उत्तर येणार किती 3510. हे समजवण्यासाठी वेळ लागतो. एक्झाममध्ये आपण याला असं जोडू शकतो. कसं ओळखू शकतो, त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. जसं जेवढं सोपं सांगतोय मी तेवढं सोपं नाही आहे ते, ठीक आहे ना. बघा काय केलं ते समजून घ्या. 30%ला मी अपूर्णांकात काय लिहितोय, हे 30% आले कुठून. एका वर्षात व्याज लागतो किती 5%, 6%. तर 5 वर्षात किती, 5 वर्षात किती 30%. एका वर्षात 6 सरळ व्याज सरळ लागतो. एका वर्षात 6 तर 5 वर्षात 30%ला अपूर्णांकात काय लिहितोय मी 3/10, म्हणजे 10 मुद्दल 3 काय व्याज 3 वर्षात, ठीक आहे. मग तेच काढलं आहे आपण, ते काढलं आहे. म्हणजे 3ची किंमत 81, 1ची किंमत 270, 13ची किंमत किती 3510. खतम झालं आपलं प्रश्नाचं उत्तर. हे एक अप्रोच आहे. दुसरा अप्रोच काय नाही समजत तर तेही सांगतोय, बघा लक्षात घ्या, ठीक आहे. लिहून घ्यायचं किंवा स्क्रीनशॉट मारून घ्यायचं, ठीक आहे. आणि नंतर नोट्स बनवून घ्यायची. पुढचा प्रश्न यालाच आपण दुसऱ्या प्रकारे कसं सॉल्व्ह करू शकतो तिकडे येऊया. बरं दुसऱ्या प्रकारे कसं सॉल्व्ह करू. अच्छा व्याज लागला किती 30%, ठीक आहे. मुद्दल किती टक्के असते आपली 100%, आपल्याला माहीत आहे, ठीक आहे.
मग 30% किंमत किती रे? बघा हे दुसरं मेथड. 30% किंमत किती? 810. हे कसं काय? एका वर्षात व्याज लागला किती होता? एका वर्षात 7, 5 वर्षात किती? 30. आणि 30% किंमत प्रश्नात सरळ व्याज आला किती? 810. मला रास विचारले. रास म्हणजेच काय? मुद्दल प्लस काय? व्याज. मुद्दलला किती टक्के मानतो मी? 100. आणि सरळ व्याज किती आहे? 30. तुम्ही तसे करू शकता. तर 130% किंमत किती माहीत नाही तर यक्स. तर यक्स बराबर किती? 130 गुणिला किती? 810 भागीला किती? 30. कॅल्क्युलेशन करा रे. 0 0 3 1 3. ठीक आहे. 3 2 7 3 7 21. शेवटी तिथं झालं. 13 गुणिला 270 म्हणा की हे म्हणा. ठीक आहे. हे 0 13 7 91 हातचाला 9 13 2 26 26 आणि 9 किती? 35. मांडण्याची काप्रोस किंवा कन्सेप्ट ह्या वेगवेगळ्या आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्याला सॉल्व करू शकता. ते तुमच्यावर आहे की तुम्हाला सॉल्व कसं करायचं. मी तुम्हाला अप्रोच सांगत आहे. तुम्ही फॉर्म्युलानेही जाऊ शकता. फॉर्म्युलानेही निघते. ठीक आहे. फॉर्म्युला काय आहे आपला? ठीक आहे. त्यानुसारही तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युल्यानुसार गेले, व्याज दिला, टाईम दिला, सरळ व्याज दिला ते काढा. तिथून पहिले मुद्दल काढा. व्याज दिलेला आहे. मुद्दल प्लस व्याज बरोबर काय? तुमची रास. तसे तुम्ही सॉल्व करू शकता. ते आपल्यावर आहे की आपण कसं सोडवतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येतोय. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? दशादशे 12.5 दराने एका रकमेचे 8 वर्षाचे सरळ व्याज. ठीक आहे. बघा काय म्हटलंय प्रश्नामध्ये. पुढचा प्रश्न सांगतोय का? दशादशे 12.5 दराने एका रकमेचे 8 वर्षाचे सरळ व्याज. किती दराने? 12.5 दराने. 12.5 दराने. ठीक आहे. 8 वर्षाचे सरळ व्याज प्रश्नामध्ये दिलं आहे. 8 वर्षाचे सरळ व्याज किती मिळते म्हटलं? 35,000 मिळते. किती मिळते? 35,000. अच्छा, एका वर्षात 12.5% तर 8 वर्षात किती व्याज मिळाला असेल? तर 12 8 96 आणि 8 गुणिले 4 म्हणजेच किती? 100%. आणि 100%ची किंमत किती आहे? 3500 आहे. मला काय विचारलं? रास विचारले. रास म्हणजेच काय? मुद्दल प्लस काय? व्याज. मुद्दलला किती मानतो आपण? 100 आणि 100 किती? 200. मग 100%ची किंमत 35,000 तर 200%ची किंमत किती? 70,000. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. काय केलं? हे काय आलं? हे 100 म्हणजे काय आलं? 100 म्हणजे हे सरळ व्याज आलं. एका वर्षात 12.5 तर 8% किती? 100 किती आलं? 100. आणि 100ची किंमत किती आहे? 35,000. मला रास विचारली. रास म्हणजेच काय? मुद्दल प्लस काय होतो? व्याज. मुद्दल प्लस किती? व्याज. मुद्दल किती आहे? मुद्दलला किती मानतो आपण? 100. आणि व्याज किती? 100. मग 100 आणि 100 200 तर उत्तर आलं किती? 70,000. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. किती वेळ लागते आपल्याला सोडवायला? ते आपल्यावर आहे की आपण कसं सोडवतो. ठीक आहे. तुम्ही सूत्रानुसार जा तरी उत्तर मिळून जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. आता सॉल्वकडे येऊ. नमुना 4था घेतो. ठीक आहे. बघा दशादशे 10 दराने सॉल्व आहे. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला. आपण एक एक नमुने घेत आहे. चला बघा दशादशे 10 दराने. ठीक आहे. फक्त प्रश्न व्यवस्थित समजून घ्या की दशादशे किती दराने म्हटलं? 10 दराने 5,000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 7,250 रुपये रास होण्यास किती वर्ष लागतील म्हटलं. लक्षात घ्या. टेन्शन नका घेऊ. 10 दराने म्हटलं. ठीक आहे ना. दर दिला किती? दर दिला किती? 10%. ठीक आहे ना. मुद्दल दिली किती? फक्त लिहून घ्या. मुद्दल दिली किती मला? 5,000 रुपये. तर 5,000ची किती झाली म्हणते? आता ते बघा किती झाली? 7,250 रुपये. किती झाली? 7,200 किती? 50. आता लक्षात घ्या काय करायचं आहे ते. ठीक आहे. ते तुमच्यावर आहे की तुम्ही कसं सॉल्व करता. तुम्ही बेसिकनं जाऊ शकता. वेगवेगळ्या अप्रोचनं तुम्ही सॉल्व करू शकता. आता लक्षात घ्या किती आहे ते. अच्छा, वाढलं किती? 5,000 तर 7,200 झालं. म्हणजेच किती? 2,250 रुपये व्याज आला. पण किती वर्षात आला माहीत नाही ना. अच्छा, मला सांगा रेट दर दिला. एका वर्षात किती लागत असेल? सरळ भाषेत आहे. एका वर्षात किती लागत असेल? तर एका वर्षात 5,000वर 10%नी किती लागते? 500 रुपये. तर एका वर्षात किती लागते भाऊ? तर एका वर्षात व्याज किती लागते? 500 रुपये. इथं व्याज आला किती? आला किती? 2,250. तर किती वर्ष लागेल माहीत नाही. तर यक्स हे 500 आला कुठून?
अरे दशादशी आहे ना, म्हणजे एका वर्षात किती टक्के लागते? 10%. तर 5,000 रुपयावर, ठीक आहे, 5,000 रुपयावर किती लागला असेल? 5,000 रुपयावर किती लागला असेल 10%ने? 500. मग एका वर्षात 500 तर 2,250 रुपये व्याज येण्यासाठी किती वर्ष लागेल माहीत नाही, तर यक्स कॅल्क्युलेशन करा. तर यक्स बराबर किती? 13. 2200 किती? 50 भागिला किती? 500. कॅल्क्युलेशन आहे भाऊ, बाकी काहीच नाही. ठीक, कॅल्क्युलेशन करा. 25चा भाग जातो, द्या ना. ठीक आहे, 25 दोन्ही 50, 20. ठीक आहे, चला. किंवा इथं तुम्ही 0 कापला तरी जमते. ठीक आहे, म्हणजे इथं 500 आहे, ते कॅल्क्युलेशनवर. ते 0 कटला, 50 आणि 225. तर बघा 25 दोन्ही 50. ठीक आहे, इथं आता इथं भाग द्या. ठीक आहे, 25चा भाग जातो का? तर जातो ना. 25 9 किती? 225. तर 9 भागिला 2 म्हणजेच किती वर्ष? 4.5 वर्ष. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही सूत्रानुसार गेले तरी उत्तर मिळून जा. ठीक आहे, ते आपल्यावर आहे की आपल्याला कसं जायचं. ठीक आहे, मी काय म्हणत आहे तुम्हाला, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण कसंही सॉल्व करू शकतो. हे एक अप्रोच आहे. ठीक आहे, तुम्ही सूत्रानुसार जा. सूत्रामध्ये ठेवा SI बराबर काय? PRT. सरळ व्याज आला किती? 2200 किती? 50. मुद्दल माहीत आहे मला 5,000 आहे. रेट 10 आहे. टी माहीत नाही. भागीला किती? 100. कॅल्क्युलेशन करा, उत्तर मिळून जाते. ते तुमच्यावर आहे. ठीक आहे, तुम्हाला सॉल्व कसं करायचं आहे ते अप्रोच तुमचे क्लिअर पाहिजे. अप्रोच जर क्लिअर असेल तर तुम्ही कसंही त्याला सॉल्व करू शकता. ठीक आहे, ते तुमच्यावर आहे. ठीक आहे, हे 4.5 असं सोडवा की असं सोडवा, सूत्रानुसार जा, सारखंच आहे. ठीक आहे, सारखं म्हणण्यापेक्षा तुमचे अप्रोच काय ते तुमच्यावर आहे की तुम्ही कसं सॉल्व करता. ठीक आहे, चला, समजलं असेल की प्रश्न सांगतोय का. ठीक आहे, व्यवस्थित समजून घेत चला. ठीक आहे, तुम्हाला ॲटोमॅटिक प्रश्न समजून जाते. आता पुढचं अनसॉल्वकडे जाऊ की अनसॉल्व प्रश्न का या टाईपचं. ठीक आहे ना, बघा दिनेशने 18,000 रुपये कर्जाऊ रक्कम सरळ व्याजाने घेतली. जर त्याने 4 वर्षानंतर, ठीक आहे, किती वर्षानंतर म्हटलं आता? 4 वर्षानंतर. ठीक आहे, 4 वर्षानंतर 27,720 रुपये व्याजासह परतफेड केली तर त्याच्या व्याजाचा दशादशी दर किती? ठीक आहे, प्रश्न समजून घ्या की प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे. ठीक आहे, जसं म्हटलं तसं मी पुन्हा बघतोय स्क्रीनवर. प्रश्न बघा काय सांगतोय की दिनेशने किती हजार रुपये? 18,000 रुपये रक्कम घेतली. किती? 18,000 रुपये घेतली. ठीक आहे, ही झाली मुद्दल. ठीक आहे, किती वर्षात? 4 वर्षात त्याने किती फेडली? 4 वर्षात फेडली किती? 27,000. लक्षात घ्या फक्त 27,700 किती? 20 रुपये. किती वर्षात? 4 वर्षात. 4 वर्षात त्यानं परतफेड केली तर व्याजदर किती म्हटलं. ठीक आहे ना, दशादशी दर किती? सिम्पल आहे बघा, काहीच नाही करायचं. अच्छा, 18,000चं झालं किती? झालं किती? ही झाली रास, ही झाली मुद्दल. 18 वर्षाची झाली किती? लक्षात घ्या फक्त, काहीच नाही करायचं, एकदम सोपं आहे. ठीक आहे, 27,000मधून 18,000 काढा तर 9,000. 9,720. हे व्याज किती वर्षात आलं? 4 वर्षात. म्हणजे काय झालं असेल? एक तर 4 वर्ष मुद्दलावर व्याज लागला ना, म्हणजे एका वर्षात किती? 18,000. तर 4 वर्षात किती? 72,000. बरोबर ना. याला एक तर तुम्ही असं करू शकता, 4 वर्षात व्याज किती? 9,720 रुपये. तर एका वर्षात किती? तसंही सॉल्व करू शकता. ठीक आहे, मग इथून आपल्याला जसं करायचं तसं करा. तर रेट दर बराबर हे व्याज किती वर्षाचं आहे? 4 वर्षाचा. तर 9,720 रुपये. अच्छा, एका वर्षाचं असतं तर 18,000 रुपयावर, पण हे 4 वर्षाचा म्हणून गुणिला किती? 4. कॅल्क्युलेशन करा, उत्तर मिळून जाते. ठीक आहे ना, गुणिला काय रे? 100. 100 का? कारण की इतक्यावर इतकं आहे. ठीक आहे, पण कन्फ्यूज नका होऊ. हे किती वर्षाचं आहे? 4 वर्षाचं आहे ना. एका वर्षाचं असतं तर आपण इथं एका वर्षाचं घेतलं असतं आणि इथं 18 घेतलं असतं, पण इथं 4 वर्षाचं घेतलं म्हणून गुणिला किती? 4. कॅल्क्युलेशन करा, उत्तर ऑटोमॅटिक निघते. हे 2 0 2 0, हा 0 हा 0. ठीक आहे, भाग द्या, जेवढा भाग जाते तेवढा द्या. बघा 18 पंचे 18 एका 18, 18 पंचे किती? 90. उरले किती? 7. 18 चूक 72. राहिलं का? आर बराबर 4 1 4, 4 1 4. उरला किती रे? 1. 4 त्रिक 12. उरले 2 तर 13. उरले 2 म्हणजेच काय? 13.5%. तर व्याजदर आला किती? 13.5%. नाही समजत तर फॉर्म्युल्यानुसार जा. याला ऑरमध्ये आपण कसं सॉल्व करू शकतो? 4 वर्षात व्याज आला किती? 9,720. तर आपण असं म्हणू शकतो की 4 वर्षात, ऑरमध्ये 4 वर्षात 9,720. तर एका वर्षात व्याज आला किती? 9,720 भागिला काय? 4. इथून करू शकता 4 1 4, 4 2 8. उरला 1. 4 चूक 16. उरला 1. 4 त्रिक किती? 12. तर एका वर्षात किती आलं?
24 ते 30 रुपये. तर मला रेट विचारलं म्हणजे 18,000 रुपयावर किती येते, 24 ते 30 येते. ते 100वर किती, शेवटी कॅल्क्युलेशन केलं तर 13 येते, किती तेवढंच येते, सॉरी 13.5%. अप्रोच क्लिअर पाहिजे. हे नाही जमत तर सूत्रानुसार जा, उत्तर काढा, आपलं उत्तर मिळून जाते. मी वारंवार म्हणत असतो तुम्हाला की आपल्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला ते समजते, नाही तर समजत नाही. ठीक आहे, मी नेहमी म्हणत असतो तुम्हाला की आपले कन्सेप्ट आणि अप्रोच या गोष्टी क्लिअर पाहिजे. ठीक आहे, समजला असेल बेसिक आणि त्या ट्रिका किंवा क्वेश्चन बेसिक सांगितलं आहे कसं आहे ते. ठीक आहे, तुम्हाला हे समजलं असेल, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. नाही समजत तर व्हिडिओ पुन्हा बघा. ठीक आहे, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. आता राहिलेला जो भाग आहे याचा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करू. बघा, मी नफा तोटा पूर्ण नाही कवर करून दिला, पण ते पण कवर करून देतो, त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. ठीक आहे, कळते का मी काय बोललो ते पण आपण कवर करू. तिथपर्यंत थांबतोय. ठीक आहे ना, आपण नवीन व्हिडिओ काही दिवसात म्हणजे 1-2 दिवसात आपण नवीन व्हिडिओ पण घेऊ. ठीक आहे, याच्यावर घेऊ. ठीक आहे, तुम्ही कमेंट्स करा कशावर पाहिजे, सरळ व्याजावर पाहिजे की नफा तोटावर पाहिजे, ते मला कमेंट्समध्ये तुम्ही करा. ठीक आहे, कमेंट्स करून मला सांगा. ठीक आहे, इथं थांबतोय मी. तुम्हाला खरोखर तुमचा फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा. शक्यतोवर जितक्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करणं होते तिथपर्यंत शेअर करा, ग्रुपला इकडं तिकडं. ठीक आहे ना, कळते. समजत असेल तर पुन्हा म्हणेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, थांबतोय. धन्यवाद. जय हिंद.